तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत. तर आपण आता चाललो आहे जिमला. सगळी तयारी तर वगैरे झालेली आहे माझी ऑलमोस्ट. फक्त बुटं वगैरे टाकायचं बाकी. तर निघू, वर्कआउट वगैरे करू. कारण की जिम लावलेली मी, पण माझं रेग्युलर नव्हतं जिम कामाच्यामुळे. तर असं ठरवलं आहे की आजपासून आपल्याला रेग्युलर जिमला जायचं आहे. जरा फिटनेसवर पण आपल्याला लक्ष वगैरे द्यायचं आहे. तर बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, निघालो आता. तर जाऊया, वर्कआउट करूया. वर्कआउट केलं पाहिजे ना ॲक्च्युली, पण रेग्युलर राहत नाही. किती ठरवलं तरी माझ्यासोबत तर हेच होतं. बाकीच्यांचं मला माहीत नाही. बाकी लोक करतात डिसिप्लिननी खूप, पण माझ्यासोबत मी जिम लावली. आता कमीत कमी मी किती 6व्यांदा जिम लावली असेल, पण रेग्युलर ते एकदा पण नाही झालो. 11वीपासून जिम करतो आहे, पण कधी 3 महिने झाले, 4 महिने झाले, मग सुट्ट्या अँड ऑल वगैरे, म्हणून मग मन उडून जातं. पण आता असं ठरवलं आहे की डिसिप्लिननी आपल्याला रोज जिम करायची आहे, प्रॉपर नित्यनेम डाईट फॉलो करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पोचलोय जिममध्ये. आहेत आलेत. मला वाटलं जिम बंद आहे, बाहेरून बघितलं तर सगळं लाईट वगैरे ऑफ होतं. कारण मी जे समजवतो ना ते बरोबरच होतं. जिम बंद आहे ॲक्च्युली, कुणी आलंच नाही वाटतं अजून. पण नॉर्मली जिम उघडतात 5 वाजता वगैरे. इथून लॉक आहे, कळत नाही आहे. 5:30 वाजले तरी जिम का नाही उघडली. बाकी जिम तर 5 वगैरे वाजताच उघडतात. एवढं सकाळी आलो, आज पहिला दिवस म्हणून जिम बंद निघाली. चुकीचं झालं, जाम चुकीचं झालं. वाईट गोष्ट आली माझ्यासोबत आज. विचारू जरा, कधी जिम वगैरे उघडणार आहे का उघडणारच नाही आहे ते पण विचारू. नाही आले ते लोक. पण आज जिम चालू आहे की बंद आहे म्हणजे? तर आलेत सर आलेत. तर नशिबाने आपली जिम होते ओपन. तर ही आपली जिम आहे मित्रांनो. तर वर्कआउट करू. बॉक्स अँड बन जिम आहे. तर वर्कआउट आपला स्टार्ट करूया. तर लेट्स गो. तर सगळ्यात पहिले आपण बॅकची एक्सरसाइज करू, कारण की पहिला दिवस आहे. मिक्स मारू, बॅक मारलं, त्याच्यानंतर शोल्डर प्रेस मारलेला. तर असे पहिलं बॅक मारलं, शोल्डर मारलं, नंतर कार्डिओ वगैरे पण केलं, आणि मग आपलं आपण वर्कआउट मग संपून मग निघालो जिममधून. तर मित्रांनो, आत्ताच आपला वर्कआउट वगैरे झालेला आहे. निघालो आपण जिममधून. तर काहीतरी नाश्ता वगैरे करून मग घरी जाऊ. तर आपण आता आलो आहे आपल्या माझ्या घराच्या बाजूला खाडी आहे. तर इथे आलो आहे आपण, कारण आता वर्कआउट तर झालं आहे, पण मेडिटेशन वगैरे पण करायचं आहे. तर मेडिटेशन करण्यासाठी इथे आलो आहे. खूप चांगला व्ह्यू आहे, मग दाखवतो. आणि खूप सारे म्हणजे बोलतात ना, खूप सारे जे वयस्कर लोक असतात तर ते पण येतात इकडे खाडीवर. लाफिंग क्लासेस वगैरे चालू असतात, परत मेडिटेशन्स करत असतात, एक्सरसाइज करत असतात. तर वातावरण पण खूप चांगलं असतं इकडे. आणि इकडे पोरांचे इथे आपलं छोटं ग्राउंड आहे. तर इकडे क्रिकेटचे प्रॅक्टिस पण चालू असते. दाखवतो तुम्हाला, थांबा एक मिनिट. तर इथून मस्त सूर्य वगैरे दिसतो इथून. बघा सगळे. आणि खाडी खूप डेव्हलप केलेली आहे आमची. हे सगळे हे जे पत्रे वगैरे तुम्ही बघतायत, हे पहिले नव्हते. म्हणजे आत्ता 4-5 महिने झालेत लावलेत, तर पहिले नव्हते. आणि जसं तुम्हाला बोललेलं, इथे ग्राउंड आहे छोटं. तर आणि इथे क्रिकेटची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. आणि इथे जे वयस्कर जे लोक आहेत
त्यांचं मेडिटेशन्स एक्सरसाइज वगैरे चालू आहे. मजा बघा. आता ही जी ट्रक तुम्ही बघतायत समोर, आता बघा समोर समोर चालल्या आणि पुढे जी कार दिसते तुम्हाला, तर आता ह्यानी बघा मुद्दामून टर्न मारला आणि कारच्या दिशेने ठापकन ठोकला. डेंजर डेंजर आहे बघा. सकाळी जो इन्सिडेंट तुम्हाला दाखवलेला तुम्हाला मी त्या गाडीची हालत दाखवतो. एवढा बेकार इन्सिडेंट झालाय आमच्या बिल्डिंग समोरच. गाडी उभी होती, तुम्ही बघितलं, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, गाडी उभी होती, ट्रकवाला मुद्दामून जाऊन ठोकलाय त्याला आणि दुसऱ्या ट्रकला तो ठोकलाय. म्हणजे म्हणजे विचार करा, काय आता अजूनपर्यंत कळलं नाही की का केलं त्यांनी असं. तो ड्रायव्हर पण भेटलाय की नाही भेटलाय. मी जिमनंतर आल्यानंतर घरीच होतो, तर मी काय एवढं इंटरफेअर केलं नाही त्याच्यामध्ये. तर तुम्हाला मी त्या गाडीची हालत दाखवतो. आता मला असं वाटतं स्क्रॅपमध्येच काढावं लागेल ती गाडी. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे जरा कोपरला, कारण की माझा एक मित्र येतो आहे नाला सोपाऱ्यावरून, तर त्याला पिकअप करायला चाललो आहे आणि एक दुसऱ्या मित्राच्या घरी जाणार आहे. असा एक गेट टुगेदर आपलं एक ठरलं आहे की भेटायचं, थोडं कामाबद्दल. म्हणजे माझे पार्टनर्स आहेत, म्हणजे दोघं पण. तर तो नाला सोपारवरून येतो आहे, तर त्याला घ्यायलाच चाललो आहे. बघू शकता त्या गाडीची हालत, हे बघा, गाडीची अवस्था बघा. मी विचार करा काय काय लेवलचं ठोकला असेल. लिटरली अख्खी वाट लागली आहे त्या गाडीची. स्क्रॅपमध्ये रिपेअर होईल की नाही ते पण डाऊट आहे. का खुरखुळा झाला आहे गाडीचा पार. तर का केलं, कोणी केलं, कशाला केलं, हे खरंच आपल्याला काय माहीत नाही. कळलं तर ते पण डेंजरस ॲक्सिडेंट झाला आहे, डेंजरस. तर बघितला तुम्ही एकदम सॉलिड ॲक्सिडेंट. काय भेटलं असेल त्या ट्रकवाल्याला आता, काय म्हणजे मुद्दामून तर केलं एवढं तर नक्की आहे, पण काय भेटलं त्याला असं एवढं नुकसान करून, मला पण नाही माहिती. जाऊ दे, मरू दे, आपल्याला काय करायचंय. आपण लाईव्ह बघितलं तीच मोठी गोष्ट आहे. तर जाऊया आपण पटापट, कारण की कोपर स्टेशनला उतरलाय मित्र माझा, तर लवकर पोचू. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की बाहेर इराण आणि इस्रायलचा वॉर वगैरे चालू आहे. तर असं म्हणजे इंडियाचा काय आता सध्या तरी संबंध नाही, पण वर्ल्ड वॉर 3 चालू होण्याची शक्यता पण आहे. आणि काल आपले जे प्राईम मिनिस्टर आहे PM मोदी, यांनी पण पार्लमेंटच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं की लॉकडाऊन लागू शकतं. तर जसा कोरोनामध्ये आपल्याला लॉकडाऊन लागलेला, तसं परत अजून एक लॉकडाऊन चालू होऊ शकतो. आणि कोरोनाचा लॉकडाऊन 1 महिना 2 महिना बोलून 2 वर्ष चालला. तर माहीत नाही हा लॉकडाऊन किती, जर चालू झाला लॉकडाऊन तर किती महिने आणि वर्ष चालू शकतो, हे आपल्याला कोणालाच माहीत नाही फ्युचर. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जेवढे पण काय पैसे वगैरे असतील तर कॅशमध्ये काढून घ्या. तुमचं पेट्रोलच्या खूप मारामारा चालू आहेत, कारण की बदलापूर अंबरनाथच्या साईडला पेट्रोल भेटतच नाही आहे. आणि आता सकाळीच मी एक रील बघितलेली की कल्याणला पण खूप मोठे लाईन आहेत पेट्रोलसाठी. तर आपली माझी एक रिक्वेस्ट आहे की ज्यांच्याकडे गाड्या वगैरे आहेत तर पेट्रोल तुम्ही घेऊन ठेवा. जिथे भेटत असेल, देत असतील तर चांगलं आहे. कॅनमध्ये वगैरे घेऊन ठेवा किंवा नाही. आणि मेन गोष्ट कॅश तुमच्याकडे, कारण की जेव्हा पण वॉर चालू होतो आपल्या देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये, आणि जर इफेक्ट जर आपल्याकडे आला तर सगळ्यात पहिले इंटरनेटवर इफेक्ट पडतो, कारण इंटरनेट बंद होतात आपले. तर इंटरनेट बंद झाले तर तुम्ही पेमेंट वगैरे करू नाही शकणार, तुमचं UPI नाही चालणार, तुमचं नेट बँकिंग नाही चालणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे करा, प्रिपेअर या सगळ्या लॉकडाऊनसाठी. एकदम रिलॅक्स बसू नका आता काय इंडियामध्ये काय होत नाही वगैरे, पण आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. कारण की कोरोनाच्या टायमाला पण कोणी प्रिपरेशन केलं नव्हतं, तर खूप प्रॉब्लेम झाला लोकांना. पैशामध्ये तर प्रॉब्लेम झालाच आहे, पण बाकी गोष्टी पण खूप प्रॉब्लेमॅटिक झालेल्या आहेत लोकांसाठी. तर आत्ताच काल तुम्ही रील वगैरे पण आलं असेल तर तुम्ही यूट्यूबवर पण टाकू शकतात की ते कॉन्फ्लिक्ट जे पार्लमेंटचं जे त्यांची मीटिंग झालेली, तर सांगितलेलं की लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे आणि हे लवकर ऑफिशियली अनाऊन्स पण होऊन जाईल. तर प्रिपेअर राहा सगळ्यांनी.
मित्र दिसत नाहीये. ॲक्च्युली मला झालं लेट यायला, तर बिचारा बोलला की मी डोंबिवली में आता हूँ करके. जायचं होतं कोपरला, बिचारा डोंबिवलीला येतोय. तर डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय मी. मला वाट बघायची जरा. रिक्षावाले पण डेंजर भाई आमच्या इकडचे. आपला मित्र आलेला आहे. पण नटून नटून आला का भाई? तर मित्रांनो चाललोय आम्ही आता आपल्या मित्राच्या घरी, राकेशच्या घरी. तर आलाय आपला मित्र नालासोपाऱ्यावरून. बिचारा सकाळी झोपलेलो 10:30 पर्यंत, तर राकेशचा मेसेज, राकेश का ही मेसेज आया था ना कि हाँ करके. अरे मैं खुद को आने को नहीं होता है क्या? नहीं मेरे को, मैं बोला अरे छोटा तुम मीटिंग करना. मला आज इसके लिए तेरे को कॉल किया. कौन सा मीटिंग? आज छुट्टी था क्या आपको? आपला मित्र पण रिअल इस्टेट मध्ये काम वगैरे करतो, तर त्याला आज सुट्टी होती, तर म्हणून आज आले आपल्याजवळ वेळ घालवायला. तर काही मीटिंग्स वगैरे पण करायचे, एन्जॉयमेंट पण करू. तर दाखवू आपण तुम्हाला सगळ्यांना, तर बघत राहा ब्लॉग. तर आपल्या मित्राच्या घरी आलो आपण. मस्त रूम आहे एकदम. दाखवू जरा. आपल्यासाठी बिर्याणी बनवली आहे त्यांनी. राकेश भाई बिर्याणी बनाय ना? शेफ राकेश. हाँ मैंने बनाया. हाँ क्या किसने बनाया? आप चले गए. तेव्हा का आपल्यासाठी बिर्याणी बनवली आहे, दम बिर्याणी. जाम मेहनत घेतली बिचारे. ॲक्च्युली राकेशबाईंचं पण लग्न झालेलं आहे, तर एक पोरगा आहे त्यांना. आतमध्ये झोपलेत, नाही तर त्यांच्या बेडरूममध्ये बसणार होतो आम्ही. तर वहिनी आणि मुलगा तिकडे झोपलेले. आता 3 वाजले, तर जेवून घेऊ. तर मित्रांनो आपण आता मगाशीच आलो राकेशच्या घरातून. तर त्यांनी पण मस्त बिर्याणी वगैरे बनवलेली दुपारी, रबडी वगैरे बनवलेली. तर आता थोडा वेळ पहिले आपण आलो. आणि सकाळी जो इन्सिडेंट तुम्हाला दाखवलेला तो न्यूज चॅनलमध्ये पण आला आहे. तुम्ही सर्च यूट्यूबला पण आलेला आहे आणि न्यूजमध्ये पण दाखवत आहेत. आणि आत्ताच मला हे रिझन कळलं आहे की समजा आमच्या इकडे ते रस्त्याचं काम वगैरे चालू आहे, तर जे मजुरी वगैरे त्यांचं जे पगार आहे, डंपरवाले जे चालवतात, तर त्यांना दिलं नव्हतं मालकानी. म्हणून त्या मालकाची गाडी त्यांनी मुद्दामून क्रॅश केलं. तर क्रॅश केल्याबद्दल हे ते रिझन होतं क्रॅश करण्याचं. मला आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मेन गोष्ट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.